त्या इंस्टाग्रामवर आरक्षण हटाव देश बचाव अशा प्रकारच्या घोषणा दिल्या जात आहेत किंवा आरक्षण हटाव बद्दलच्या अनेक पोस्ट सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या वेबसाईटवर फिरत आहेत. या पोस्टमध्ये असं म्हटलं जातं आहे की 40% वाल्याला प्रवेश भेटतो, 90% मेहनत करणाऱ्याला प्रवेश भेटत नाही. पण याच्यामध्ये तथ्य किती आहे? मुळात आरक्षण ही संकल्पना गुणवत्तेच्या विरोधी आहे असा अपप्रचार हा केला जातो. आरक्षित प्रवर्गातले लोक म्हणजे गुणवत्ताहीन लोक आणि सामान्य किंवा ओपन कॅटेगरीमधले लोक म्हणजे गुणवत्तावान लोक. तर अशा प्रकारचा अपप्रचार जो सोशल मीडियामध्ये सुरू आहे, या अपप्रचारामागे उद्देश एक आहे की या देशामधले जे सर्वसामान्य वर्ग आहेत की ज्या वर्गाला या देशाच्या राज्यघटनेने आरक्षण मिळालेलं आहे, विकासाची जी संधी दिलेली आहे, त्या संधीमुळे हळूहळू हा वर्ग प्रगती करून इतरांच्या बरोबरीने येतो आहे. आणि या वर्गाचं बरोबरीला येणं अनेकांना खटकत आहे. म्हणून ते असं म्हणायला लागले की आता 70 वर्ष झाले, आता काय आरक्षणाची गरज आहे? आरक्षणातल्या लोकांना अनेक वर्ष सवलती दिल्या गेल्या आहेत, त्यांची प्रगती झालेली आहे, त्यांच्यामुळे आमचं नुकसान होतं आहे, आमच्या गुणवान पोरांना सीट मिळत नाही असा दावा त्यांच्याकडून केला जातो आहे. मात्र हे जे दावा करणारे लोक आहेत, या दावा करणाऱ्या लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे की भारतामध्ये आरक्षणाची मर्यादा ही 49% आहे. मग उरलेल्या ज्या 51% जागा आहेत, या 51% जागा या खुल्या प्रवर्गासाठी आहेत. आणि जर 51% जागांमध्ये प्रवेश हवा असेल, तो जरी आरक्षण कॅटेगरीत असला तरी त्याला खुल्या कॅटेगरीमध्ये असलेल्या मेरिटप्रमाणे जावं लागतं. आरक्षण ज्या वर्गाला दिलेलं आहे त्या वर्गासाठी काही प्रवर्गामध्ये काही जागा राखीव ठेवलेल्या आहेत आणि त्यांची जी स्पर्धा आहे ती फक्त त्यांच्या समाजापुरती आहे. आता एस-टी कॅटेगरीमधले जे लोक असतील, त्या एस-टी कॅटेगरीतल्या लोकांची फाईट ही फक्त एस-टी कॅटेगरीतल्या लोकांसोबत आहे, ती ओपनवाले किंवा इतर कॅटेगरीतल्या लोकांसाठी नाही, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणून कॅटेगरीचे लोक ओपनची जागा चोरतात किंवा कॅटेगरीच्या मुलांमुळे ओपनच्या मुलांना जागा मिळत नाही असा आरोप करणे सर्वथा चुकीचं आहे. जरी आरक्षण काढून टाकलं तरी देखील सर्व ओपनच्या मुलांना प्रवेश मिळेल का? मुळातच जागा अत्यंत कमी आहे. उदाहरणार्थ आपण मेडिकलची एक्झाम घेऊ, नीटची एक्झाम घेऊ, जेईची एक्झाम घेऊ. संपूर्ण भारतामध्ये मेडिकलच्या नीटच्या एक्झामला 25 लाख विद्यार्थी बसतात सर्व कॅटेगरीचे मिळून. प्रत्यक्षामध्ये जागा किती आहेत? 50,000पेक्षा कमी जागा आहेत. तीच परिस्थिती जेईची आहे. जेईमध्ये देखील 25-30 लाख विद्यार्थी बसतात. प्रत्यक्षामध्ये IITच्या जागा 25-30 हजारच्या लिमिट आहे. म्हणजे जरी आरक्षण हटवलं तरी देखील सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार नाही. कारण ही जी अशा प्रकारची दिशाभूल करणारी विधानं करण्यामागे हेतू आहे की मूळ ज्या समस्या आहेत की भारतामध्ये जागा अत्यंत कमी आहे, सर्वच विद्यार्थी मेडिकल, इंजिनियर किंवा IITच्या एक्झाममध्ये उतरतात, हा जो मूळ मुद्दा आहे, या मूळ मुद्द्यांपासून, मूळ समस्येकडून लोकांचं लक्ष भरकटण्यासाठी आरक्षणामुळे तुमच्या मुलांना जागा मिळत नाही, आरक्षणामुळे तुमची जी मुलं आहेत ते तुमचे मुलांच्या जागा हिसकावल्या जात आहेत आणि त्याच्यामुळे ओपन कॅटेगरीतले जे मुलं आहेत त्या ओपन कॅटेगरीतल्या मुलांवर अन्याय होतो असा दुष्प्रचार किंवा अपप्रचार जो आहे तो अपप्रचार केला जातोय. वास्तविक जागा अत्यंत कमी आहेत, मेडिकल कॉलेजची संख्या कमी आहे, IITची संख्या कमी आहे, त्या वाढवल्या पाहिजेत, जास्तीत जास्त मुलांना त्याच्यामध्ये संधी मिळवली पाहिजे. याच्याकडे लक्ष न देता चुकीच्या दिशेने प्रचार भटकवण्यासाठी अशा प्रकारच्या सोशल मीडियावर कॅम्पेन जो आहे तो कॅम्पेन चालवला जातो आहे.